ठाण्यातील उथळसर प्रभाग समिती हद्दीतील उथळसर नाका परिसरात धनदुर्गा सोसायटी लगत सुरू असलेल्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या सुमारे 20 फूट खोल उत्खननामुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवित आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी समाजसेवक तथा धनदुर्गा सोसायटीचे रहिवासी प्रदीप सावर्डेकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडे तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। सावर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात खोल उत्खननामुळे माती खचणं, पाणी झिरपणं, संरक्षक भिंत कोसळणं तसंच शेजारील इमारतींच्या पाया आणि संरचनेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अलीकडेच मुलुंड येथे अशाच प्रकारच्या उत्खननामुळे दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही अशा घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। तक्रारीत नमूद केल्यानुसार संबंधित बांधकाम स्थळी दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत ड्रिलिंग, दगड फोडणं आणि डीप फाउंडेशनची कामे मोठ्या आवाजात केली जात आहेत। त्यामुळे परिसरात तीव्र ध्वनी प्रदूषण होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं, विद्यार्थी तसंच आजारी व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्ष तसंच ठाणे महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याचं सावर्डेकर यांनी निवेदनात सांगितलं। या प्रकरणी संबंधित बांधकामाची संयुक्त पाहणी करून उत्खनन आणि सुरक्षा उपाययोजनांची सखोल तपासणी करावी, नियमबाह्य ध्वनी प्रदूषण तात्काळ बंद करावं, शेजारील इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, तसंच नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधित विकासक, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे। भविष्यात या प्रकरणात कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विकासक, कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहील असा इशाराही सावर्डेकर यांनी आपल्या तक्रारीत दिला आहे। काय सांगाल एकंदरीतच काय कसली तक्रार तुम्ही दिलेली आहे आणि तुमची मागणी काय आहे? धनदुर्गा सोसायटीच्या शेजारी एक बांधकाम व्यावसायिक रात्रंदिवस उत्खननाचं काम करतोय। पाऊस आला, पावसाचे दिवस असताना सुद्धा खाली जमिनीच्या खाली 20 फूट जाऊन तो उत्खनन करतोय। आजूबाजूच्या सोसायट्यांना त्याचा आवाजाचा त्रास होतो। पोलिसांना त्याची वारंवार कंट्रोल रूमला तक्रार करून सुद्धा त्याचा आवाज थांबत नाही, ड्रिलिंग थांबत नाही। आज पावसाचे दिवस असताना सुद्धा तो कंटिन्यू काम करतोय। आज अशाच प्रकारे उत्खनन करताना मुलुंड येथे हीच घटना, अशा प्रकारचीच घटना घडलेली आहे आणि घटना घडून सुद्धा काल त्याच्याकडे सुद्धा बाजूचे पत्रे याच्यानी वादळाने किंवा त्या ड्रिलिंगमुळे खाली पडलेले आहेत, तरी तो ड्रिलिंग करून खाली खोदकाम चालू आहे। आणि विशेषतः ह्यांनी परमिशन याच्याकडे आहेत का नाही, असतील तर मग तो एवढी घाई का करतो? घाई करण्याचं कारण काय? बाजूच्या ज्या भिंती आहेत त्या उद्या जर पडल्या, जर बिल्डिंग आहेत त्याची संरचना जर हल्ली तर बिल्डिंग पडू शकते। इतर जी उत्खनन करत असताना माती झिरपते, पाणी येतं, माती दबण्याची शक्यता आहे। या साऱ्या शक्यता नाकारता येत नाही। तरी कृपया मी दोन्ही संस्थेला, पोलिसांनाही विनंती करतो, ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही विनंती करतो की आपण संयुक्त कारवाई करावी किंवा इथे पाहणी करावी आणि तुम्ही तिथे उभे राहून ते पावसाळ्याच्या वेळेला ते काम बंद ठेवावं, नाहीतर हे सगळं ढासळण्याचं, कोसळण्याचं आणि अपघात घडण्याचं कारण होऊ शकतं।